कधी येणार कधी येणार हा तुम्हाला पडलेला प्रश्न आणि या प्रश्नाचं सविस्तर उत्तर स्वतः लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। डिसेंबरचे पैसे तुम्हाला माहित आहे की याच महिन्यामध्ये मिळणार आहेत, नोव्हेंबरमध्येच पैसे मिळणार आहेत, पण हे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होण्यास सुरुवात होत आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे। त्या अगोदर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांसंदर्भात माहिती पाहण्या अगोदर आज 20 नोव्हेंबर विधानसभा निवडणुकांत मतदान आज होत आहे। तुम्ही वोटिंग केलं नसेल तर वोटिंग करून या, कारण पहा आपला तो अधिकार आहे। मी देखील केलेला आहे, तुम्ही केलं नसेल तर लवकर करून घ्या। पहा अशा स्टेटस तुमच्या व्हॉट्सअपला असे अनेक स्टेटस तुम्हाला दिसत असतील आज वोटिंग संदर्भातले। जर वोटिंग करायचं राहून गेलं असेल, योजना व्यवस्थितरित्या पुढे सुरू ठेवायची असेल तर तुम्हाला मतदान करणं गरजेचं आहे। मग ती महालक्ष्मी योजनेसाठी तुम्हाला मतदान करायचं आहे का लाडकी बहीण योजनेसाठी मतदान करायचं आहे, हे लक्षात ठेवून मतदान करा। पण मतदान तुम्ही जरूर करून घ्या। आज 20 नोव्हेंबर विधानसभा निवडणुकांचं मतदान होत आहे। राज्यामध्ये संपूर्ण सर्वत्र ठिकाणी हे निवडणुका पार पडल्या जात आहेत। मतदान आज होत आहे। चला तर मग आपल्या महत्त्वाच्या अपडेटला सुरुवात करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा चॅनल। लाडकी बहीण योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। लाडकी बहीण योजनेप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्या महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत नागरिकांसाठी, त्या योजनांची माहिती हळूहळू आपण चॅनलवर पाहणार आहोत। त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लाभ होईल आणि योजनांची माहिती व्यवस्थित मिळेल। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने डिसेंबरच्या पैशांसंदर्भातली माहिती पहा। लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती एका वृत्तसंस्थेशी बोलताना जाहीर केलेली आहे। यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलेलं आहे। आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींना दिले जाणारे पैसे लांबणीवर पडू नयेत म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच आपल्याला मिळालेले आहेत। आणि आज राज्यामध्ये निवडणुकांचं मतदान होत आहे। आज आचारसंहिता लागू आहे, पण निवडणुका झाल्याच्या नंतर ही आचारसंहिता संपुष्टात येईल आणि लाडक्या बहिणींना त्यांचा डिसेंबरचा हप्ता मिळण्यासाठीचा जो मार्ग आहे तो मोकळा होणार आहे। आता आजपासून आचारसंहिता संपुष्टात आल्याच्या नंतर, निवडणुका झाल्याच्या नंतर पहा लाडक्या बहीण योजनेचे पैसे महिलांना मिळण्यास सुरुवात होणार आहे आणि त्याच संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिलेली आहे। या अगोदर बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे लांबणीवर पडू नयेत म्हणून सरकारने ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे एकत्र दिले होते, कारण या महिन्यामध्ये आचारसंहिता असल्यामुळे पैसे देता येत नव्हते। तर पहा पुढे माहिती आहे, डिसेंबरमध्ये वसुली करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत। ही योजना आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांसाठी सुरू झाली आहे, मात्र अटी मोडून ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज कालांतराने तपासले जाणार असल्याचे सध्या बोलले जात आहे। ज्यांचे वय 21 ते 65 दरम्यान आहे, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे आणि यापूर्वी सरकारच्या कोणत्याही योजनेचा आर्थिक लाभ किंवा आर्थिक मदत ज्या लाभार्थी महिला घेत नाहीत, या 3 निकषांमध्ये बसलेल्या महिलांसाठी सरकारकडून लाडकी बहीण योजना आणली गेली। मात्र अनेक महिलांनी पहा या योजनेच्या नावाखाली पैसे उकळलेले आहेत। मग त्यामध्ये श्रीमंत महिलांचाही समावेश आहे। त्यांनी देखील लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले, त्या देखील पात्र ठरल्या आणि पण आता सरकारकडून या फॉर्मची व्यवस्थितरित्या तपासणी केली जाणार आहे। तर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्या महिला या योजनेमध्ये अटी मोडून सामील झालेल्या आहेत, ज्यांनी लाभ घेतलेला आहे, त्यांच्या अर्जांची जी तपासणी आहे ती कालांतराने केली जाणार आहे। मात्र अर्ज व्यवस्थित तपासले जाणार आहेत आणि ज्या खरंच लाभार्थी असणार आहेत त्यांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि ते योग्य देखील आहे। तर महत्त्वाच्या अटी म्हणजे पहा, तुमचं वय 21 ते 65 दरम्यान असलं पाहिजे, 2.5 लाखाच्या आत तुमचं उत्पन्न असलं पाहिजे आणि यापूर्वी कोणत्याही योजनेचा तुम्ही 1,500 पेक्षा जास्त किंवा 1,500 रुपये लाभ घेतला नाही पाहिजे, तरच तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी इथून पुढे पात्र असणार आहात। मात्र या योजनेच्या नावाखाली पुरुषांनी देखील पैसे उकळलेले आहेत, श्रीमंत महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे, पण पुन्हा अर्जांची छाननी जी आहे ती सुरू होणार आहे। या संदर्भात माहिती आहे।
इतर योजना म्हणजे कोणत्या इतर योजनेमध्ये जर तुम्ही लाभ घेत असाल, निराधार योजनेतील महिला लाभार्थींची संख्या पहा. संजय गांधी योजनेमध्ये 38,325 महिलांचा समावेश आहे. इंदिरा गांधी योजनेमध्ये या ठिकाणी 25,796 महिलांचा समावेश आहे आणि श्रावणबाळ योजनेमध्ये 41,188 महिलांचा समावेश आहे. तर या सर्व महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असणार आहेत. हा मुद्दा लक्षात घ्या. तुम्ही जर संजय गांधी योजनेचा लाभ घेत असाल, इंदिरा गांधी योजनेचा लाभ घेत असाल किंवा श्रावणबाळ आणि इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. लाडकी बहीण योजनेचे इथून पुढचे तुम्हाला 2100 रुपये आता मिळणार नाहीत. आतापर्यंत मिळाले असतील पण आता मिळणार नाहीत. हा मुद्दा लक्षात घ्या. आज मतदान आहे. राज्यात विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होत आहे आणि त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल आहे. निकालानंतर महिलांना डिसेंबरचे पैसे या ठिकाणी नोव्हेंबरमध्येच देण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेली आहे. तर लाडक्या बहिणींसाठी डिसेंबरचा हप्ता अगोदरच देण्यात येणार आहे. आता हा हप्ता वाढवण्यात आलेला आहे. 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. तुमच्या घरामध्ये जर 2 लाभार्थी महिला असतील तर तुम्हाला 4200 रुपये या महिन्यामध्ये मिळून जातील. लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये याप्रमाणे 2 लाभार्थीसाठी 4200 रुपये तुम्हाला सरकारकडून देण्यात येणार आहेत आणि सामान्य कुटुंबांसाठी नक्कीच ही चांगली रक्कम असणार आहे. जर आता लाडकी बहीण योजना सुरू राहण्यासाठी आणि लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता असो किंवा महालक्ष्मी योजनेचा हप्ता असो, हे योजनांचे हप्ते तुम्हाला मिळण्यासाठी 23 तारखेपर्यंत वाट पाहायची आहे. 23 तारखेनंतरच आपल्याला कळणार आहे डिसेंबरचे 2100 रुपये मिळणार आहेत का 3000 रुपये मिळणार आहेत. महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपये करण्यात आलेले आहेत आणि लाडकी बहीण योजनेप्रमाणेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून महालक्ष्मी ही योजना सुरू करण्यात येणार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना महिन्याला 3000 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. तर आता 3च दिवस बाकी आहेत. ठरणार आहे तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत की सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे, महाविकास आघाडीने केलेल्या घोषणाप्रमाणे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 3000 रुपये मिळणार आहेत. तर पाहू आता लवकरच, काही लांब नाही आपल्याला निकाल पाहणं. 23 तारखेला निकाल आहे आणि त्यानंतर लाडकी बहीण आणि महालक्ष्मी योजनेचं भवितव्य ठरणार आहे. योजना कोणतीही असो, यामध्ये कल्याण सामान्य जनतेचं झालं पाहिजे, महिलांचं हित त्यामध्ये असलं पाहिजे. मग सरकार कोणतंही असो आणि योजना कोणतीही असो, हा मुद्दा मॅटर करत नाही की हे सरकार हवं आणि हीच योजना हवी. योजना कोणतीही असो, सरकार कोणतंही असो, त्यामध्ये सरकारच्या माध्यमातून नागरिकांचं, महिलांचं हित जे आहे ते पाहिलं गेलं पाहिजे. त्यामुळे आता 23 तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. डिसेंबरचे पैसे आपल्याला मिळण्यास सुरुवात होईल. जर लाडकी बहीण योजना सुरू राहिली, शिंदे सरकार पुन्हा अस्तित्वात आलं तर 23 तारखेनंतर म्हणजे 24 नोव्हेंबरपासून आपल्याला पैसे मिळण्यास सुरुवात होऊ शकते. आणि जर लाडकी बहीण योजना सुरू नाही राहिली, महाविकास आघाडी सरकार आलं तर पुन्हा नवीन फॉर्म भरणे आणि पुन्हा नवीन प्रोसेस सुरू होईल. महालक्ष्मी योजना जर खरंच सरकारच्या माध्यमातून सुरू झाली तर 3 दिवस वाट पाहूया आणि पाहूया लाडकी बहीण योजना आणि महालक्ष्मी योजनेसंदर्भातल्या नवीन अपडेट. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. धन्यवाद.